सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या मुशीत घडलेले एक कणखर नेतृत्व म्हणजे संदेश उर्फ गोट्या सावंत. अनेकदा प्रतिकूल, कठीणातील कठीण वाटणारी निवडणूक देखील एकतर्फी कशी जिंकावी ही आगळीच हटके स्टाईल गोट्या सावंत यांची राहिली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राणे कुटुंबियांचे निष्ठावंत आणि भारतीय जनता पक्षासाठी अहोरात्र मेहनत करणारे नेतृत्व म्हणजे गोट्या सावंत आहेत. राजकारणातील कुशल नेतृत्वाचा अर्थात गोट्या सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेला आढावा. सिंधुदुर्गच्या राजकारणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खंदे विश्वासू लढवय्या शिलेदार गोट्या सावंत यांचा 50वा वाढदिवस साजरा होत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये 2002 मध्ये नाटळ जिल्हा परिषद मतदारसंघाच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी पदाची कारकीर्द सुरू केली. त्यानंतर नारायण राणे हाच आपला पक्ष मानून आतापर्यंत कार्यरत राहणारे, राणे यांच्या पाठीशी नेहमीच उभे राहणारे गोट्या सावंत हे कट्टर निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. विद्यार्थी दशेपासून विकासाला केंद्रबिंदू मानून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात उतरलेल्या गोट्या सावंत यांनी आपल्या कार्यशैलीने अनेक गोरगरिबांना न्याय मिळवून दिला. तर यापूर्वी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना, काँग्रेस पक्षात असताना भूषवलेली पक्षीय पदे तसेच नारायण राणे यांनी विश्वासाने सोपविलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी गावागावात विकासाची गंगा आणली. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून केलेलं काम लक्षवेधी आहे. गोट्या सावंत यांचा सर्वसामान्य कुटुंबात जन्म झाला होता. मात्र त्यांनी राजकीय वाटचालीत बघता बघता केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या गळ्यातील ताईत कधी बनला हे कोणालाच कळले नाही. एकीकडे नाटळ जिल्हा परिषद मतदारसंघातून सातत्याने विजयश्री खेचून आणणारा हा अवलिया 2012च्या जिल्हा परिषद निवडणुकीत कणकवली शहराला लागून असलेल्या कलमठ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये उतरला. गोट्या सावंत यांचा सर्वात मोठ्या मताधिक्याने झालेला विजय कोणीही विसरू शकत नाही. जिल्हाभरात होणाऱ्या विविध निवडणुकांमध्ये रणनीतिकार म्हणून राणे कुटुंबियांकडे असलेल्या काही नावांपैकी महत्त्वपूर्ण नाव म्हणजेच गोट्या सावंत यांचे आहे. जिल्हा बँक निवडणुकीत त्यांनी राबवलेली रणनीती फार महत्त्वाची ठरली. गोट्या सावंत यांच्या माध्यमातून होणारे विविध सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमही तितकेच लक्षवेधी असतात. कारण राजकारणात कितीही मोठी उंची गाठली तरी पाय जमिनीवर असणारा हा नेता आहे. साहजिकच साहेब या पदवीपेक्षा सावंत हे विशेषतः कनेडी नाटळ परिसरात गोट्या याच नावाने परिचित राहिले आहेत. खास करून आबालवृद्धांसाठी ते देवमाणूस बनले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्रांती निर्माण व्हावी यासाठी युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ सांगवे या माध्यमातून अनेक स्तुत्य उपक्रम दरवर्षीच राबवले जातात. रक्तदान शिबिर, शिष्यवृत्ती सराव परीक्षा, निबंध स्पर्धा, चित्रकला, व्हॉलीबॉल, ज्येष्ठांना देवदर्शन असे अनेक उपक्रम राबवले जातात. जिजाऊ फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना लाखो वही वाटप हा उपक्रम सर्वसामान्यांसाठी फार महत्त्वाचा आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय चळवळीत काम करत असताना संदेश रूप गोट्या सावंत यांना त्यांची पत्नी तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत या देखील नेहमी समर्थपणे साथ देत असतात. कुठला चांगला प्रसंग असो किंवा वाईट प्रसंगात खंबीरपणे रस्त्यावर उतरत पाठराखण करण्याची भूमिका संजना सावंत बजावत आहेत. गोट्या सावंत यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग 24 तास परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा. झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात. आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा. ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा. इतकी प्रगती करा की काळ ही पाहत राहावा. कर्तृत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाच्या लख्ख प्रकाशात तुम्ही चोहीकडे पसरवा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद माजी अध्यक्ष आमचे मार्गदर्शक संदेश उर्फ गोट्या सावंत
यांच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक यशस्वी उद्योजक मुदतसर शिरगावकर. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद माजी अध्यक्ष आमचे मार्गदर्शक संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक मिलिंद मेस्त्री, भाजपा तालुकाध्यक्ष कणकवली. उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो आणि देव आपणा सदैव सुखात ठेवो. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद माजी अध्यक्ष आमचे मार्गदर्शक संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक पंढरी वायंगणकर, संचालक शेतकरी खरेदी विक्री संघ कणकवली. सुवर्ण महोत्सवी वाढदिवस, अभिष्ट चिंतन सोहळा, मैत्रीचा माणुसकीचा विकासाचा, संदेश सावंत 50वा वाढदिवस 3 एप्रिल. शुभेच्छुक माननीय श्री संदेश उर्फ गोट्या सावंत मित्रमंडळ व समीर नलावडे मित्रमंडळ. स्थळ भगवती मंगल कार्यालय कणकवली. स्नेहभोजन रात्री 8 वाजल्यापासून सुरू. शुभेच्छा पुस्तके व शैक्षणिक साहित्य स्वरूपात स्वीकारल्या जातील.